दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणाला गुण. ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण. तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची. हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी. शके 18 भीतरी माघ वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान. त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा. परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार. धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गजकर्णात. चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची सरी न ये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया. त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यंदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदां ठाई असे. त्याची पटवावया खूण शिते वेचती दया घन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहोनी आश्चर्यचकित जाहले. आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसतसे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरुनी याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत्कृतीसी आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एक्या ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाला आगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती.
ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना, क्षुधा असेला आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परी न उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावोनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले, पक्वान्नाने भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी अणुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुनाईसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी, वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव, निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला. सूर्य माध्यांनी आला भाग भूमीचा तप्त झाला, पाखरे ही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरलेया. हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले, उभयतासी पाहून वदले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित, परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता, बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, तेथे जनावरे सारी पित होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी, ते जनावरां लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरोनी, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणो नहे त महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी, अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत, हेच विनवी जोडोन हात ईश्वरासी दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोऽध्यायः समाप्तः।